ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते वडार समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने अनेकांना खडे बोल सुनावणारे मी वडार महाराष्ट्र या संघटनेचे सांगली जिल्हा संघटक, भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते कैलासवासी रणजित लक्ष्मण सावंत यांचा दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। त्यांच्या मृत्यूची वार्ता मिळताच सांगली, मिरज शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाज हळहळला। वडार समाजातील युवकांचे प्रेरणास्थान असणारे रणजितदादा लक्ष्मण सावंत हे आपल्या फटका स्वभावाचे म्हणून सर्वांना परिचित होते। अत्यंत डॅशिंग वृत्तीचे असणारे कैलासवासी रणजितदादांचे शिक्षण वडार समाज पुरस्कृत सर्वोदय विद्यालयात 10वी पर्यंत झाले। लहानपणापासून आपल्या परिसराबद्दल त्यांना अत्यंत आदर होता, त्यामुळे आपल्या वडार समाजाने कष्टाने उभी केलेली सर्वोदय विद्यालयाची वास्तू सर्वोदय शिक्षण मंडळात वडार समाजाने नेतृत्व केले पाहिजे, असे त्यांची पोटतिडकी होती। 10वी नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सांगलीतील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात प्रवेश घेतला, परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांना पदवीधर होता आले नाही। कैलासवासी रणजितदादा यांना खंत होती की मला माझ्या परिस्थितीमुळे पदवीधर होता आलं नाही, परंतु माझ्या मुलांना काहीही झालं तरी उच्च दर्जेदार शिक्षण देणार, याची जिद्द बाळगून मुलांचे व मुलीचे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सांगलीत केले। त्यानंतर उच्च शिक्षणात पदवीधर दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पुणे या ठिकाणी दाखल केले। शिक्षण घेत असताना अत्यंत कष्टाने गरिबीची कोणतीही जाणीव मुलांना होऊ न देता मुलाला BE सिव्हिल इंजिनियर तर केलेच, त्यानंतर डबल पदवीधर M.Tech केलं व रणजितदादांची मुलगी सध्या आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे। राजकीय, सामाजिक, शिक्षण, सहकार, क्रीडा क्षेत्रात कैलासवासी रणजितदादांचा दबदबा होता, त्यामुळे वडार समाजाची कामे हे अत्यंत निष्ठेने करत असत। वडार समाजासाठी कैलासवासी रणजितदादा सर्वांना नेहमी सांगायचे, समाजकार्य करताना कोणीही कोणत्याही पक्षात अथवा संघटनेचे असला तरी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे, यात कोणतेही राजकारण आणू नये, असे नेहमीच सांगत असत। असा हा चालता बोलता असणारा रणजितदादा यांना देवाघरचा निरोप आला व त्यांना देवाघरी जावं लागलं। त्यांच्या आकस्मिक जाण्याने सावंत परिवारच नाही तर संपूर्ण वडार समाज सुन्न झाला। त्यामुळेच कैलासवासी रणजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा समस्त वडार समाज सांगली यांच्या वतीने वडार समाज पुरस्कृत सर्वोदय विद्यालयात रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाले। यावेळी बोलताना वडार समाजाचे नेते दयानंद इरकल म्हणाले की वडार समाजाला कैलासवासी सुनीलदादांच्या माध्यमातून ऐतिहासिक विजय मिळवून देणारा रणजितदादासारखा महामेरू एक लढवय्या नेता हरपला, असं हळहळ व्यक्त केली। एकीचे बळ निर्माण करण्याचे बळ कैलासवासी रणजितदादा यांच्यात होते। कैलासवासी सुनीलदादा यांच्या निवडणुकीत वडार समाजाला एकत्र आणण्यासाठी कैलासवासी रणजितदादा मुख्य भूमिका घेतली, म्हणूनच आज सांगलीमध्ये एखाद्या तरी नगरसेवक आहे, याचा मला व माझ्या वडार समाजाला अभिमान वाटतो। याचं संपूर्ण श्रेय कैलासवासी रणजितदादा म्हटले स्पष्ट केलेले माननीय दयानंद इरकल बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले। त्यातूनच सावरून ते म्हणाले की कैलासवासी रणजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर रेल्वे स्टेशन धोत्रे आबा चौकात वडार दाम्पत्य कष्टकरी शिल्प उभा करण्यासाठी मनपा व प्रशासन यास वडार समाजाने भाग पाडलं पाहिजे, असे बोलून श्रद्धांजली वाहिली। कैलासवासी रणजितदादा लक्ष्मण सावंत यांना श्रद्धांजली वाहताना ज्येष्ठ नगरसेवक जगन्नाथदादा ठोके म्हणाले की कैलासवासी रणजितदादांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत। रेल्वे स्टेशन धोत्रे आबा चौकात वडार दाम्पत्य शिल्प उभ्या करणार, त्याचबरोबर काळ्या खनिज डबल महाराष्ट्र हिंद केसरी लक्ष्मण वडार यांचे नामकरण करणार असल्याची ग्वाही दिली। यावेळी नगरसेविका अनारकरी कुर्णे मॅडम म्हणाल्या की कैलासवासी रणजितदादा यांचे काम करण्याची पद्धत एकदम प्रभावी होती। आम्ही लोकप्रतिनिधी जायच्या अगोदर ते स्वतः जातीने हजर राहून मनपा प्रशासनास जाग आणून कामे करून घेत असत, म्हणून कैलासवासी रणजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। माजी नगरसेवक प्रकाश मुळके यांनी देखील
गणेशवंदन मंडळ कुंचीकोरवी माकडवाले समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली व काळ्या खणी डबल हिंदकेसरी लक्ष्मण वडार नामकरण करणार असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांनी देखील कैलासवासी रणजितदादा यांच्या आकस्मिक जाण्याचे भाजपमध्ये पोकळी निर्माण झाले असल्याचे सांगितले. मी वडार महाराष्ट्राच्या या वतीने विजयदादा चौगुले, सुरेश धोत्रे, तानाजी पवार, सुधीर पवार यांनी शोक संदेशाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी कैलासवासी रणजितदादा व कैलासवासी पुष्पाताई चव्हाण यांना सर्व मान्यवर व्यक्तींनी सामूहिक श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी व्यासपीठावर संजय सावंत, डॉ. सतीश नाईक, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेवक प्रकाश मुळके, माजी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर, माजी नगरसेवक उत्तम आबा कांबळे, माजी नगरसेविका शेवंता वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सूरज मामा पवार, राजेंद्र मुळी, संगीताताई जाधव आदी मान्यवर उपस्थित राहून कैलासवासी रणजितदादा व कैलासवासी पुष्पाताई चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. या शोकसभेचे सूत्रसंचालक प्राध्यापक ढोले सर, प्राध्यापक डॉ. राजू सावंत सर यांनी केली. यावेळी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत आबा हंसनाळे, वडगाव वंजनीचे सरपंच रमेश पवार, कॉन्ट्रॅक्टर दिलीप पवार, रिटायर्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर दादासो मंजाळकर, आशुतोष कलकुडगी, अमोल धोत्रे, जमीर कुर्णे असे अनेक मान्यवर उपस्थित राहून कैलासवासी रणजितदादा सावंत व कैलासवासी पुष्पाताई चव्हाण यांना श्रद्धांजली वाहून आठवणींना उजाळा दिला. जन्म घेतो सजीव प्राणी, जगतो, येतो, जन्माला येतो आणि मरण आठवडच आहे. परंतु आपण जगलो कसं आणि आपण या जन्माचं उत्तराई कशी केली ही आयुष्यातली महत्वाची बाब असते. रणजितदादा बोल आता ताईंबाबत मला जास्त माहिती नाहीये, परंतु ताईंच्या मागे एक पाठीराखा म्हणून आमचे डॉक्टर समाजातले चांगले कार्यकर्ते म्हणून त्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून पुणे ते मुंबई हा जो प्रवास होता तो आम्ही पायी चालून त्या ठिकाणी वडार समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केला होता. म्हणजे चांगले संस्कार असलेल्या घरातल्याच आमच्या भगिनी त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी त्याचा देखील या ठिकाणी निधन झाले. आणि रणजितबाबत बोलायचं तर रणजित तर सर्वांनाच माहिती एक धरणीचा कार्यकर्ता. मी गेली 10 वर्ष मी त्यांच्या संपर्कात होतो. निवडणूक आठवत असेल सुनील तलवडगी साहेबांची, आपली कैलासवासी नगरसेवक, त्या निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याचं काम त्यावेळेस धरणे कोणी केलं असतं रणजितदादा. मधून अजूनही अंगावर काटा येतो की एवढे फोन की मी आधी पुण्यावरून सांगलीला पोहोचेपर्यंत 100 फोन ते जास्त. दादा कुठं आले, दादा कुठं आले, दादा कुठं आले, दादा कुठं आले. एक तरुण होती की जेणेकरून 25 वर्ष या ठिकाणी ह्या वडार समाजाच्या हातामध्ये सत्ता नव्हती. सत्ता नसताना या समाजाचं उत्तरही कोण होईल, या समाजासाठी योग्य नेतृत्व कुठे मिळेल. आपण या समाजासाठी काहीतरी चांगलं जन्माला आलोय तर काहीतरी निघून जायचं ही जी खरी वृत्ती असेल ना रणजितदादाच्या आणि त्याच माध्यमातून त्यावेळेस माझे सहकारी मित्र इथं बरेच आहेत, लक्ष्मण वडार आहे आणि बरेच जण होते त्यावेळेस, की आमच्या विनंतीवरून रणजितदादाच्या पुढाकारामुळं त्यावेळेस सर्वांनी माघार घेऊन सुनील दादाला आम्ही त्या ठिकाणी सपोर्ट करून मला सर्वांना तो इतिहास माहिती. मला वाटतं सुवर्ण अक्षरात लिहिणारा असा हा इतिहास वडार समाजाने त्या वेळेस घडवला आणि त्याचा खरा शिल्पकार कोण असेल तर रणजितदादा निश्चित. नंतरच्या निवडणुकीमध्ये आम्हाला निंबाळकरांच्या मिसेस थांबल्या किंवा रणजितदादांची मिसेस थांबली. त्यावेळेस मला ऍक्च्युली माझ्या मनाला पटलं नव्हतं की आपण एकमेकांच्या विरोधात लढणं. परंतु रणजितदादा म्हणले की दादा विषयच असा आहे याशिवाय पर्याय नव्हता. तर सांगण्याचं तात्पर्य असं की त्यावेळेस देखील त्याला खंत होती की मी माझ्या समाजाच्या विरोधात लढतोय. आणि दुर्दैवी नंतर 2-4 वर्षानंतर अमरदादा निंबाळकरांना देखील त्या ठिकाणी तंत्री आपण करतो की मला त्यावेळेस येता आलं नाही. आता देखील त्यांच्या मृत्यूची बातमी उशिरा कळाली. मी तेवढ्या संजीव भाऊंना फोन केला, भाऊ घरे का होईल, कारण उत्सव बसत होता. 2 दिवसापूर्वी आमचं सांगली जिल्ह्यामध्ये वधू मिळवण्यासंदर्भात चर्चा झाली होती की जेणेकरून ह्या येथील बऱ्याच सुशिक्षित मुलं आहेत त्यांनी योग्य असं स्थळ मिळत नाही म्हणून त्यांनी सांगली वडार वधूवर तिकडे ग्रुप तयार केला होता. त्या माध्यमातून 2 दिवस अगोदर माझ्याशी फोन झाला
आणि मी एका स्थळासंदर्भात चौकशी करत आमचं बोलणं देखील झालं आणि बोलता बोलता असंच म्हणलं, दादा यावेळेस तुम्हाला यावं लागणार आहे माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला, यावेळेस मी प्रयत्न करतो. हे शब्द देखील अजूनही कानामध्ये तर सांगू तेवढं कमी आहे. म्हणजे तू दादाला माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखताय की ह्या माणसाने या समाजासाठी काय योगदान दिलंय. तर बांधवांना खरंच तुम्हाला रणजितदादाबद्दल जर बोलायचं असेल किंवा आयुष्यामध्ये खरी स्वातंत्र्य व्हायचं असेल तर हा समाज आपला एकरूप ठेवा. संघटना किती येतील, संघटना किती जातील, नेते किती येतील, नेते किती जातील, परंतु समाजा ठिकाणीच राहणार आहे. तर म्हणून जर तुम्हाला खरी स्वातंत्र्य व्हायचे असेल तर पुन्हा एकदा आपल्याला एक उपकृत होण्याची वेळ आलेली आहे. या समाजामध्ये जी फूट पडत चालली आहे ती फूट न पडता आपण एक संघ हीच करिता स्वातंत्र्य लक्षात ठेवा.